श्री स्वामी समर्थ. अमावस्या आहे तर बघा, अमावस्यापासून तुम्ही कर्पूर होम सुरुवात करू शकता. आताच हे वर्ष सुरू झालेलं आहे आणि आपल्याला वाटत असेल की आपल्या घरामध्ये सततची कटकटी, भांडणं, नकारात्मकता, वाईट गोष्टी, आर्थिक समस्या, शारीरिक समस्या, आजारपण, मुलांचे प्रॉब्लेम हे होऊ नये, हे वर्ष अगदी छान सुखाचं जावं असं वाटत असेल तर अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला हे छोटे छोटे उपाय करावेच लागतील. अगदी छोटे उपाय आहे, पण ते आपल्याला खूप काही देऊन जातात. म्हणून मी विनंती करून दरवेळेस तुम्हाला आठवण करून देत असते, ताईंनो, की हे उपाय करा. केल्यामुळे ना, तुम्ही केल्याशिवाय तुम्हाला त्याचे अनुभव कळणार नाही. तर अमावस्यापासून तुम्हाला कर्पूर होम करायचे आहे. उद्यापासून तुम्हाला कर्पूर होम सुरुवात करायची आहे. बऱ्याचशा ताईंनी ही सेवा सुरू केलेली आहे आणि इतक्या पॉझिटिव्ह कमेंट्स आलेल्या आहे की ताई, आम्ही घरामध्ये कर्पूर होम केला, खूप प्रसन्न वाटलं, हे प्रॉब्लेम संपले, ते प्रॉब्लेम संपले. बघा, नकारात्मकता बाहेरची व त्यानंतर बाधा, नजरबाधा, या ज्या गोष्टी आपण म्हणतो या जाण्यासाठी कर्पूर होम करायलाच पाहिजे. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला करून दाखविले होते. तर कर्पूर होम आपल्याला उद्या करायचं आहे. अमावस्येपासून तुम्ही याची सुरुवात करू शकता. आता बघा, तुम्हाला जमतील तेवढ्या अमावस्या करा, पण करा, उद्याच दिवस करा फक्त, पण करा. प्रत्येक अमावस्येला तुम्हाला लक्षात येईल, तर या दिवशी केलेच पाहिजे. कर्पूर होमचा व्हिडिओ मी सतत तुम्हाला तुमच्यासाठी आणत असते, कारण बरेचसे नवीन सबस्क्रायबर जॉईन होतात. यांनासुद्धा ही माहिती मिळाली पाहिजे आणि मी आठवण करून देते, माझं काम आहे. आणि ते कितपत तुम्ही फॉलो करताय हे तुमच्यावर आहे, कारण या गोष्टी केल्यावर चांगलेच होणार आहे, वाईट काही होणार नाही. हे बघा, आपल्या घरामध्ये ना चांगलं वातावरण असणं, सगळ्या घरामध्ये आनंदी असणं, एकमेकाशी आनंदी प्रेमाने बोलतात, हे कोणत्या घराचं लक्षण आहे. जिथे निगेटिव्हिटी नाही आहे, ज्या घरामध्ये निगेटिव्हिटी नसते ना, त्या घरामध्ये असं चांगलं वातावरण असतं. पण काही घरामध्ये बघा, खूप पूजा अर्चा काही करून त्या घरामध्ये अजिबात चांगलं वातावरण नसतं. एकमेकांना टोचून बोलणे, हा दिवशी वायफळ छोटीसुद्धा मोठ्यांची अगदी उद्धटपणे वागतात. नवरा बायकोचे विनाकारण काही छोट्या वागण्यावरून भांडणं होतात. हे काय होतं, घरामध्ये निगेटिव्हिटी इतकी जास्त प्रमाणात असते. तर ती निगेटिव्हिटी घालवण्यासाठी तुम्हाला हे उपाय करायचा आहे, जेणेकरून या समस्या थांबतील. खूप प्रभावी, अमावस्येसारखा प्रभावी दिवस कुठलाही नसतो. पण बरेचशा लोक आहे ना, अमावस्येचा दिवस वाईट दिवस म्हणून हे मनामध्ये त्यांच्या असते, पण बिलकुल नाही. अमावस्येसारखा प्रभावी दिवस कुठेही नाही. या प्रभावी दिवशी आपण आपल्या घरातली इडापिडा, नकारात्मकता, वाईट गोष्टी बाहेर टाकण्यासाठी आपल्या अमावस्येसारखा प्रभावी दिवस नाही. म्हणून तुम्हाला उद्या अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला कर्पूर होम करायचा आहे. बघा, मी तुम्हाला सोबतच व्हिडिओ पण शेअर करते. तुम्हाला नारळ घ्यायचा आहे, नारळाचं शेंड देवाकडे करायचं आहे आणि तुमच्यावर तुम्हाला कापूर जाळायचा आहे. आज बघा, एक कापूर जाळला आहे आणि कंटिन्यू तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. ते कापूर जे आहे ते प्रज्वलित केलेलं आहे, ठीक आहे. ते संपण्याच्या अगोदर किंवा आत दुसरं कापूर टाकायचं आहे. ते दुसरं संपण्याच्या आत तिसरं संपायच्या आत चौथं, असे तुम्हाला 7 कापूरच्या वड्या एक मागे एक प्रज्वलित करायचं आहे. आणि पूर्ण कापूर जळेपर्यंत, संपेपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. बघा, इतके. आणि हे जे आहे ना, हे कापूर तुम्ही संपूर्ण घरात फिरवू पण शकतात, तसे सुद्धा चालेल. पण बघा, त्यावरील व्यवस्थित करा, कारण ते आपण प्रज्वलित केलेले असते. तर काही इतर गोष्टींना लागणार नाही, त्याची काळजी घ्या.
आणि अमावस्या, पौर्णिमा किंवा तुम्हाला कधीही वाटलं की माझ्या घरात आज मला काहीतरी निगेटिव्ह वाटते, कोणी एखादी व्यक्ती येऊन गेल्यानंतर बघा एखादी व्यक्ती बऱ्याच लोकांना काही चांगलं सहन होत नाही. तर मग ती व्यक्ती येऊन गेल्यानंतर आपल्याला कुठेतरी वाटतं की व्यक्ती अशी का बघत होती माझ्याकडे, म्हणजे पूर्ण ती मिरवून बघत होती, निरखून बघत होती, आपल्या घराकडे निरखून बघत होती. असं तुम्हाला कधीही वाटलं ना की आपल्याला काहीतरी घराला किंवा आपल्याला नजर लागल्यासारखे असं तुम्हाला वाटत असेल तर कधीही तुम्ही कर्पूर होम करू शकतात. घरात नेहमी तुम्ही कर्पूर होम करू शकता. घरात नेहमी भांडणं होतं, कटकटी होणे, वादावादी होणे, घरातली नकारात्मकता, नजर दोष, वाईट दृष्टी कोणाची झालेली असेल तर बाहेर गोष्टी घडत असतील तर सगळ्यांसाठी विनंती करते, तुम्ही आजपासूनच या उद्याचं अमावास्येपासूनच तुम्ही कर्पूर होम करायला लागा. वर्षाची आता सुरुवात आहे. हे वर्ष चांगलं तुम्हाला जावे असं जर वाटत असेल तर या गोष्टी तुम्ही अंगवळणी लावूनच घ्या. खूप महत्त्वाचं आहे. बघा कर्पूर होम केल्यामुळे ना घरातली नकारात्मकता बाहेर फेकल्या जातात. फक्त लक्षात ठेवा, हे करताना कोणाशी बोलू नका, मनापासून करा. घरातल्या सगळ्याच जणांनी बसून केले तरी चालेल. फक्त कुठली पण गोष्ट ना तुम्ही मनापासून करा. अतिशय प्रभावी हा कर्पूर होम आहे. आणि बघा समजा कर्पूर होम करताना नारळ तडकला फुटला तर काळजी करू नका. आता हे असं काय झालं, काही वाईट घडेल का? अजिबात नाही. आणि हे नारळ जोपर्यंत चांगलं आहे दरवेळेस तुम्ही त्याच्या नारळावर कर्पूर होम करू शकता. तुम्हाला वाटतं की नारळ बदलावं तर ते नारळ तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्या आणि नवीन नारळ घ्यायचं. ठीक आहे, तेच खायचं नाही आहे, कारण त्या नारळामध्ये नकारात्मकता साचलेली आहे. म्हणून तुम्हाला हे नारळ जे आहे ते ते फोडून तुम्हाला खायचं नाही आहे. तुम्ही ते वाहत्या पाण्यामध्ये टाकून देऊ शकता. ठीक आहे, तर बघा दर पौर्णिमेमध्ये टाकून देऊ शकता. ठीक आहे, तर बघा दर दिवसानी पौर्णिमा असते, मग 15 दिवसांनी अमावस्या, 15 दिवसांनी पौर्णिमा असं येतच असतं. तुम्ही तर दिवस करा, म्हणजे तुम्ही रोज जरी केलं संध्याकाळी तरी चालेल. तुम्हाला कधी पण आठवड्यातून आज वाटणे ना मला कर्पूर होम करावा तरी चालेल. अमावस्या, पौर्णिमा हे दिवस तर चुकवायचेच नाही आहे. घरामध्ये महिला मासिक धर्म असेल, पुरुषांनी केला, मुलामुलींनी केले, कोणीही केली, विधवा स्त्रिया पण मी हा शब्द यासाठी घेते कारण मला कमेंट येते की ताई मी विधवा आहे, मी केले तर चालेल का? ताई तुम्हीसुद्धा करू शकता, तसं काही नाही आहे. फक्त एक सेवा आहे, स्वामींच्या केंद्रातून दिलेला हा एक उपाय आहे, त्यामुळे तुम्ही करू शकता. तर हा असा कर्पूर होम आहे. फक्त 2-3 वेळेस तुम्ही करून बघा, तुम्हाला त्याचा अनुभव येईल. घरामध्ये कुठेतरी वाईट गोष्टी ह्या अशा गोष्टी होत्या आणि त्या आता अशा चांगल्या होत आहे. मी स्वतः तुम्हाला अनुभव घेतील आणि तुम्ही मला स्वतः कमेंट करून सांगाल. तर असा हा कर्पूर होम खूप आहे, प्रभावी आहे. नक्की करा, त्याचे फायदे तुम्हाला नक्की होतील. तर ही कर्पूर होमची अतिशय महत्त्वाची आहे. श्री स्वामी समर्थ.